स्वीट्स पेक्षा पण भारी कचोरी घरच्या घरी तुम्ही पण बनवा बरं का माझ्यासारखी। त्यासाठी इथं काय करायचं बघा, मस्त मैदा घ्यायचा आपल्याला लागेल तेवढा, त्यामध्ये थोडंसं चिमटीभर मीठ घालायचं, त्यानंतर थोडासाच असं ओवा घालून घ्यायचा। इथं तुम्ही सोडा सुद्धा वापरू शकता पण मी नाही टाकला। त्यानंतर कडकडीत असं गरम करून केलेलं आहे ना, 2 चमचे तेल घालून घेतलं, त्यानंतर थोडं थोडं पाणी ऍड करत आहे ना त्याचं छान असं पीठ मळून घ्यायचं। पीठ मळताना मात्र जास्त नरमही नाही आणि जास्त घट्टही नाही असं मळायचं आणि त्यानंतर 10 मिनिटासाठी ना त्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचं। नंतर अर्धा तास आधी भिजवलेली मूग डाळ घ्यायची आणि मूग डाळ एकदम कमी वापरायची आहे। मूग डाळ आहे ना अशी जाडीशी ना ग्राइंड करून घेतली बरं का। त्याच्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये ना मस्त मी धने, सोप आणि थोडीशी तीळ आणि थोडीशी साखर आणि थोडीशी लाल मिरची पावडर अशी दळून घेतलेली होती ते टाकलं। त्याच्यानंतर थोडंसं बेसन टाकलं, मिक्स करून घेतलं, नंतर बारीक करून घेतलेली मूग डाळ टाकली, थोडंसं मीठ टाकून आहे ना आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं। नंतर त्याची ना अशी छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे बरं का। आता इथं आपण पुऱ्या बनवतो त्या साईजचे आहे ना गोळे तयार करून घ्यायचे बरं का आणि थोडंसं आहे ना जाडसर त्याला लाटून घ्यायचं। लाटल्यानंतर आपण जो मूग डाळीचा मसाला बनवून ठेवलेला होता ना तो त्यामध्ये टाकून घेतला एक गोळा आणि नंतर त्याला आहे ना असं हाताच्या साहाय्याने ना दाबून घेतला आणि ना पुरी बनवून घेतली त्याची छोटीशी। एक एक करून सर्व कचोऱ्या बनवून घेतल्या मी आणि तुम्हाला सांगू का, कचोऱ्या ना एकखटी सर्वच तळायला टाकायच्या बरं का। त्यांनी ना काय होतं, सर्व कचोऱ्या एकदम सारख्या तळल्या जातात। एकदम कमी गॅसवरती आपल्याला ह्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहे। जेवढं कमी गॅसवरती तळाल ना तेवढं असे कचोऱ्या एकदम टम्म फुगतील बघा। तुम्ही माझी कचोऱ्या तुम्ही बघू शकता कशा टम्म फुगलेले आहे। त्याच्यानंतर कचोऱ्या आहे ना एकदम 15-20 मिनिटानंतर तळल्या जातात आणि त्याला छान बाजूला काढून घ्यायचं। मिनी कचोऱ्या का केलेल्या आहेत तर बबडीच्या पप्पांच्या ना डब्यामध्ये त्या बसत नाहीत, त्याच्यामुळे मी मिनी कचोऱ्या बनवल्या होत्या आणि लगेचच बबडीच्या पप्पांचा सुद्धा डबा पॅक केला, कारण आज खूप जास्त टाइम झालेला होता त्यांना। लगेचच बबडीच्या पप्पांना ना टिफिन द्यायला बाहेर गेले आणि तेवढ्यातच सक्षम सुद्धा तिथे आलेला होता। सक्षमला लगेच व्लॉग मध्ये सुद्धा यायचं होतं। चला बाय बाय।